25 जून 1983 भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक अविस्मरणीय दिवस, कारण याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाने रचला होता इतिहास। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय gopreg.com। 25 जून 1983 या दिवशी भारताने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता। ऑलराउंडर कपिल देव यांच्या कॅप्टन्सी खाली भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकून सर्वांना चकित केले होते। भारताने क्रिकेट विश्वात सर्वात टफ असलेल्या वेस्ट इंडिज संघाचा पराभव करून मोठा इतिहास रचला होता। एकीकडे वेस्ट इंडिजच्या नजरा तिसऱ्या वर्ल्ड कप विजेतेपदावर होत्या, तर दुसरीकडे संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाला सुरुवातीपासूनच कमी लेखले गेले होते। इंग्लंडच्या होम ऑफ क्रिकेट म्हणजेच लॉर्ड स्टेडियम वर खेळल्या गेलेल्या या ऐतिहासिक मॅच मध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते। त्यावेळी 60 ओव्हर्सची मॅच खेळली जायची। प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 54.4 ओव्हर्स मध्ये 183 रन्सवर ऑल आउट झाली। खराब सुरुवातीनंतर श्रीकांत आणि मोहिंदर अमरनाथ यांनी संघाची धुरा सांभाळली। दुसऱ्या इनिंग मध्ये 5 रन्सवरच वेस्ट इंडिजची पहिली विकेट पडली। यानंतर डेसमंड हेन्स आणि सर विवियन रिचर्ड्स आउट झाल्यानंतर वेस्ट इंडिजची कोंडी झाली। विरोधी संघाला घाम फोडणारा वेस्ट इंडिजचा संघ या महत्त्वाच्या सामन्यात पूर्णपणे प्रेशर खाली होता। अखेर वेस्ट इंडिजचा संघ 52 ओव्हर्स मध्ये 140 रन्सवर ऑल आउट झाला। वेस्ट इंडिजचे वर्चस्व संपवून 2 वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनचा पराभव करून कपिल देव यांच्या कॅप्टन्सी खाली भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमींना शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।